हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत पॉइंटरचे ऑपरेशन विथ डिफरंट डेटा स्ट्रक्चर. पॉइंटर हा वेगवेगळ्या स्ट्रक्चरवरती किंवा वेगवेगळ्या डेटा टाईपवरती कसा वर्क केला जातो. तो त्यातला पहिला पॉईंट आहे पॉइंटर विथ ॲरे. ॲरेसोबत पॉइंटर कसा कम्युनिकेट करतात ते बघूया. त्यासाठी दोन वेज आहे. द ॲड्रेस ऑफ ॲन ॲरे इलेमेंट कॅन बी एक्सप्रेस्ड इन टू वेज. जसं आपण ॲरेमध्ये त्याच्या मल्टिपल सायझेसमध्ये सिमिलर टाईपचे इलेमेंट्स ॲक्सेस करून प्रोग्रामिंग करतो. तर बाय युझिंग पॉइंटर त्या ॲरेचे ॲड्रेस कसे ॲक्सेस करायचे त्याचे दोन वेज आहे. त्यातला पहिला वे आहे, जसं आपण डिरेक्टली पहिले ॲरेच्या लोकेशनची व्हॅल्यू असाइन करायचो. जसं नॉर्मल व्हेरिएबलला पॉइंटर व्हेरिएबल्स थ्रू ॲक्सेस करण्यासाठी ॲम्परसेंटचा यूज करायचो, सेम ॲरेसाठी पण ॲम्परसेंटचा यूज करून आपल्याला ॲक्च्युअल ॲरे इलेमेंट काय करू शकतो आपण बाय युझिंग पॉइंटर व्हेरिएबल ॲक्सेस करू शकतो. किंवा सेकंड वे आहे विदाउट बाय रायटिंग अन एक्सप्रेशन इन विच सबस्क्रिप्ट इज ॲडेड टू द ॲरे नेम. ॲरेचा जो काही ॲड्रेस आहे तो न पास करता डायरेक्ट सबस्क्रिप्ट ॲड करायची आणि ॲरे नेम द्यायची. सबस्क्रिप्ट मीन्स त्याची इंडेक्स पोझिशन तिथे न देता डायरेक्टली पॉइंटर व्हेरिएबलला ॲरेचं नाव जे आहे ते असाइन करायचं. तर ते कसं केलं जातं बाय युझिंग प्रोग्राम ते आपण बघूयात. सो हा सिम्पल प्रोग्राम आहे. पहिले आपण बघूया ॲम्परसेंटनी कसा यूज केला जातो ॲरेचा. सो ॲरे युझिंग पॉइंटर यामध्ये आपण पहिले हिडर फाईल्स डिक्लेअर करून घेतल्या. देन मेन फंक्शनमध्ये एक ॲरे डिक्लेअर केला बी नावाचा आणि सेकंड एक पॉइंटर व्हेरिएबल घेतला. पॉइंटर व्हेरिएबलला ॲरेचा ॲड्रेस पास केला बाय युझिंग ॲम्परसेंट सिम्बॉल सेम ॲज अ नॉर्मल व्हेरिएबल. ओके. अँड आफ्टर दॅट त्या पर्टिक्युलर ॲरेच्या लोकेशन्सवरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म केले बाय युझिंग पॉइंटर व्हेरिएबल. सो पहिले IPTR थ्रू ॲड्रेस डिस्प्ले केला. ओके, %u ने आणि त्याला इन्क्रीमेंट केलं आणि आपण त्याची व्हॅल्यू पण इथे डिस्प्ले केली आफ्टर इन्क्रीमेंट. तर अशा पद्धतीने फर्स्ट वेने ॲरे युझिंग पॉइंटर कसा प्रोग्राम केला जातो ते इथे शो केलं आहे. नेक्स्ट टाईप जो आहे प्रोग्रामचा तो विदाउट युझिंग ॲम्परसेंट सिम्बॉल ऑन द ॲक्सेसिंग इलेमेंट ऑफ ॲरे बाय युझिंग पॉइंटर. पॉइंटरचा यूज करून ॲरेचे एलिमेंट ॲक्सेस करायचे बट सेकंड वेने विदाउट युझिंग ॲम्परसेंट सिम्बॉल. तो कसा करतात ते बघूया. सो डिरेक्टली आपण इथे ॲरेचं नेम पास करतो. तो पहिले अगेन डिक्लेअर द हिडर फाईल, देन मेन फंक्शन, देन ॲरे. आता इथे ॲरेमध्ये मी काय व्हॅल्यू इनिशियलाइज करून घेतलं आहे. मीन्स प्रोग्राम थ्रू आउटपुट कसं येतं ते पण तुम्हाला लक्षात येईल. दॅट्स वाय आफ्टर दॅट एक पॉइंटर व्हेरिएबल घेतला $PTR आणि एक नॉर्मल आय व्हेरिएबल फॉर डिस्प्लेइंग युअर आउटपुट. आता इथे बघा PTR इक्वल्स टू ARR. ARR इज द नेम ऑफ ॲरे. मीन्स नॉट पासिंग द ॲम्परसेंट, नॉट पासिंग द पर्टिक्युलर इंडेक्स पोझिशन टू दॅट पर्टिक्युलर ॲरे नेम. फक्त सबस्क्रिप्ट दिला ॲरेचं, मीन्स ॲरे नेम दिला. स्टील इट इज वर्किंग. देन रिझल्ट डिस्प्ले केला आपण फॉर आयपासून तर 4पर्यंत का, कारण आपण 4च एलिमेंट घेतले ॲरेमध्ये व्हॅल्यू इनिशियलाइज केली. सो I0 to <4 I++. आता त्या व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करून बघायचे. सो प्रिंटएफ फंक्शन घेतलं, %d सिम्बॉल टाकला, मीन्स तिथे आता ॲड्रेसनं डिस्प्ले होता, व्हॅल्यू डिस्प्ले होणार आहे. अँड $PTR. आता इथे ॲरेमध्ये व्हॅल्यू आहे, PTRमध्ये नाही. स्टील आपण प्रिंट करताना PTRमध्ये घेतो तरी आपला प्रोग्राम वर्क होईल. वाय? बिकॉज वी आर storing the array into the pointer variable. That's why. So $PTR means एक व्हॅल्यू त्याची डिस्प्ले होईल आणि जसं आय इन्क्रीमेंट होऊन त्या लोकेशनला प्रिंट पॉईंट करेल तसंच तुम्हाला पॉइंटरला सुद्धा इन्क्रीमेंट करावं लागेल, कारण पॉइंटर हा त्या लोकेशनच्या व्हॅल्यूला पॉईंट आउट करतो. सो तो जेव्हा इन्क्रीमेंट होईल तेव्हाच तो ती व्हॅल्यू काय करेल ॲक्सेस करू शकतो. सो दॅट्स वाय PTR++. And after that for loop end and get ch. So after running this program you got output 10 20 30 40. तर पहिले जेव्हा I0 असेल पॉइंटर काय करेल ॲरेमध्ये ॲरेच्या लोकेशनला पॉईंट करेल, फर्स्ट लोकेशनवरती 10 व्हॅल्यू 10 प्रिंट करेल. PTR++ होईल, पॉइंटर ॲरेला फर्स्ट लोकेशनला पॉईंट आउट करतात. आता पॉइंटर सेकंड लोकेशनला पॉईंट आउट करेल, आय पण इन्क्रीमेंट होईल, सेकंड व्हॅल्यू प्रिंट होईल 20. परत PTR म्हणजे जसं आपण मेमरी लोकेशनला पॉईंट आउट करण्यासाठी 1 by 1 इन्क्रीमेंट करणं गरजेचं आहे फॉर डिस्प्लेइंग द ॲरे व्हॅल्यू.
तो अशा पद्धतीने तुम्ही ॲरेचे प्रोग्राम बाय युझिंग पॉइंटर करू शकता. मी सिम्पल प्रोग्राम दाखवला आहे. तुम्ही यातच तुमच्या ज्या काही ॲरेच्या ॲप्लिकेशन्स मी घेतल्या आहेत, ॲडिशन, ओके, आफ्टर दॅट इन्क्रीमेंट ऑपरेटर किंवा अजून काही तुम्ही करू शकता यावरती, इवन ऑड नंबर ओनली बाय युझिंग पॉइंटर. सो आय थिंक ॲरे ऑफ पॉइंटर इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. नाऊ नेक्स्ट स्ट्रक्चर इज पॉइंटर्स ॲज अ फंक्शन आर्ग्युमेंट. जसं आपण फंक्शन डेटा टाईप बघितला होता, त्या फंक्शन डेटा टाईपमध्ये ॲरे व्हेरिएबल किंवा एखादा व्हेरिएबल पास आउट करताना नॉर्मल व्हेरिएबल न करता ॲज अ पॉइंटर म्हणून कसा यूज केला जातो ते बघूया. त्याचे अगेन काही रूल्स आहे. व्हेन पॉइंटर आर पास टू द फंक्शन, ओके, the address of data item is passed and thus the function can freely access the contents of that address from within the function. Same address pass करणं गरजेचं आहे. In this way, function argument can permit data items to be altered in the calling routine of the function. When argument are pointers or arrays, a call by reference is made to the function as opposed to a call by value. दोन टाईप आहे फंक्शनमध्ये, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. तर कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे जेव्हा आपण फंक्शनला कॉल करतो त्यावेळेस आपण डायरेक्टली व्हॅल्यू पास करतो फंक्शनमध्ये, लाईक 10 and 20, ओके. अँड कॉल बाय रेफरन्स जेव्हा यूज करतो त्यावेळेस आपण ॲड्रेस पास करतो त्या व्हेरिएबलचा. मग जेव्हा ॲड्रेस पास करतो त्यावेळेस पॉइंटरची गरज पडते. तर कॉल बाय रेफरन्सच्या कन्सेप्टमध्ये फंक्शनच्या वी हॅव टू यूज ॲज अ पॉइंटर. तर तो कसा यूज करतात ते आपण एका प्रोग्राम थ्रू बघूया. हेडर फाईल डिक्लेअर केल्या, देन फंक्शन डिक्लेअर केलं, इंटिजर स्टार फंक्शन, ओके. दिस इज द पॉइंटर फंक्शन. हे पॉइंटर फंक्शन डिक्लरेशन आहे कारण त्याच्या नावाच्या पुढे स्टार आलं आहे. जसं नॉर्मल व्हेरिएबल आणि काय म्हणतात त्याला, पॉइंटर व्हेरिएबल डिफरन्शिएट करण्यासाठी त्याच्या पुढे आपण स्टार इंडिकेट करतो, दॅट इज पॉइंटर व्हेरिएबल असं लक्षात घेतो. तर सेम लाईक दॅट फंक्शनमध्ये पण तुम्ही पॉइंटर फंक्शन डिक्लेअर करू शकता. तर तुम्ही नॉर्मल फंक्शनचं नेम 1 असेल आणि पॅरामीटर्स न पास करता डिक्लेअर करत असाल इंटिजर, आणि त्याच्या फंक्शनच्या नावाच्या पुढे स्टार आला मीन्स तो पॉइंटर फंक्शन झालं, हे तिथे इंडिकेट होतं. सो इथे स्टार आला मीन्स हे आहे तुमचं पॉइंटर फंक्शन आणि फंक्शनचं नाव आहे फंक्शनच. त्याला पास केलं 2 इंटिजर टाईपच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू, त्या नॉर्मल आहेत, त्या पॉइंटर नाही आहे. आफ्टर दॅट ॲडिशन फंक्शन इथे डायरेक्ट लिहून घेतलं, सबस्ट्रॅक्शन फंक्शन डायरेक्ट लिहून घेतलं. आफ्टर डिक्लेरेशन ऑफ पॉइंटर फंक्शन आता ॲडिशन नॉर्मल फंक्शन लिहिलं, हॅविंग रिटर्न टाईप अगेन इंटिजर, रिटर्न a+b, सबस्ट्रॅक्शनमध्ये रिटर्न a-b करून घेतलं. हे मेनच्या बाहेर आपण फंक्शन लिहितो त्यामुळे फंक्शनची डेफिनेशन पण बाहेर लिहून घेतली विदाउट डिक्लरेशन. जर डेफिनेशन लिहायची असेल तर ती मेनच्या आधी लिहायची आणि विथ डिक्लरेशन लिहायची असेल तर मेनच्या नंतर लिहायची. पण आता आपण इथे डिक्लरेशन न करता डायरेक्ट डेफिनेशन लिहिली तरी अलाउडेड आहे, बट इट शुड बी बिफोर ऑन मेन फंक्शन. मेन फंक्शनमध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केला इंटिजर टाईपचा, इंटिजर व्हॅल, ओके. आफ्टर दॅट ॲडिशन हा जो फंक्शन आहे तो असाइन केला पॉइंटर फंक्शनला. तर तो सेम लाईक फक्त नावाने असाइन करायचं, फंक्शन इक्वल्स टू ॲडिशन विदाउट पॅसिंग ॲम्परसँड सिम्बॉल. आफ्टर दॅट व्हॅल्यू इक्वल्स टू, आता हे रिटर्न टाईप असल्यामुळे ओके इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतो. सो व्हॅल्यू व्हेरिएबल डिक्लेअर केलं मेनमध्ये, व्हॅल्यू इक्वल्स टू आता फंक्शनला कॉल करायचं आहे. बट आता इथे ॲडिशन फंक्शनला न कॉल करता आपण पॉइंटर फंक्शनला कॉल करू कारण की ॲडिशनचा ॲड्रेस आधीच आपण फंक्शन पॉइंटरमध्ये स्टोअर केला आहे. सो फंक्शन ब्रॅकेटमध्ये आता इथे इंटिजर टाईपच्या 2 व्हॅल्यू आहे. सो 220 फॉर a अँड 100 फॉर b. आफ्टर दॅट प्रिंट द रिझल्ट अँड अगेन फॉर सबस्ट्रॅक्शन असाइन द ॲड्रेस of subtraction to the pointer variable, call that function and print the value. तर अशा पद्धतीने तुम्ही फंक्शन विथ पॉइंटर सुद्धा करू शकता. सो ट्राय दिस प्रोग्राम टू एक्झिक्यूट, रन इट अँड चेक द आउटपुट. नाव नेक्स्ट टॉपिक इज पॉइंटर्स टू स्ट्रक्चर. जसं फंक्शन पॉइंटर्स टू ॲरे झालं, पॉइंटर टू फंक्शन झालं, तसं लास्ट टॉपिक आहे पॉइंटरसोबतचा, दॅट इज पॉइंटर टू स्ट्रक्चर. स्ट्रक्चर डेटा टाईपमध्ये पण आपण पॉइंटरचा यूज करू शकतो. स्ट्रक्चर म्हणजे ऑलरेडी आपण बघितलं आहे की ज्यामध्ये आपण डिफरंट डेटा टाईपचे व्हेरिएबल काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. सेम स्ट्रक्चरमध्ये तेच करणार आहोत, फक्त आपण तिथे स्ट्रक्चरचा
व्हेरिएबल डिक्लेअर करतो दॅट व्हेरिएबल इज नथिंग बट युअर पॉइंटर व्हेरिएबल असा डिक्लेअर करायचं. सो पॉइंटर्स टू स्ट्रक्चर आर अलाउडेड इन सी बट देर आर सम स्पेशल ॲस्पेक्ट टू स्ट्रक्चर पॉइंटर दॅट अ युजर ऑफ पॉइंटर्स टू स्ट्रक्चर मस्ट बी अवेअर ऑफ. तर त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट स्ट्रक्चरच्या मेंबर्सला आपण ॲज अ पॉइंटर न डिक्लेअर करता फक्त स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलला डिक्लेअर करतो. तर फॉलोइंग स्टेटमेंट डिक्लेअर्स पॉइंटर ॲज अ पॉइंटर टू डेटा टाईप ऑफ अ स्ट्रक्चर लाईक दिस. स्ट्रक्ट बुक नावाचं स्ट्रक्चर असेल तर त्याचा पॉइंटर व्हेरिएबल असेल तुमचं स्टार PTR. ओके, स्टार आला म्हणजे तो पॉइंटर व्हेरिएबल झाला. आणि नॉर्मल जर मी एस दिला तर तो तुमचा नॉर्मल स्ट्रक्चर व्हेरिएबल होईल. त्याचा पण एक प्रोग्राम बघू, त्यावरून तुम्हाला क्लिअरली अंडरस्टँड होईल की हाऊ टू यूज पॉइंटर टू स्ट्रक्चर. हिडर फाईल डिक्लेअर केले, एक स्ट्रक्चर घेतलं स्टुडंटचं रोल नंबर नेम अँड मार्क्ससाठी. तिथे त्याचा लगेच इथे नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतला ST. ओके, देन मेन फंक्शनमध्ये त्याचा पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतला स्ट्रक्चर स्टुडंटचा. रेकॉर्ड सर्व STने ॲक्सेस केला %ST डॉट नेम रोल नंबर अँड मार्क्स. आफ्टर दॅट डिस्प्ले करताना आपण पॉइंटर व्हेरिएबल घेतो. आधी घेतलं तरी चाललं असतं बट आपल्याला दोन्ही यूज बघायचे, सो आपण तसं करतो आहे. आता पॉइंटर व्हेरिएबलला STचा ॲड्रेस पास केला. ओके, बोथ आर द स्ट्रक्चर व्हेरिएबल. नेसेसरी असलं पाहिजे की दोघं स्ट्रक्चरचेच सो इथे ST पण स्ट्रक्चरचं आहे आणि पॉइंटर पण स्ट्रक्चरचं आहे. सो पॉइंटरला STचा ॲड्रेस गेल्यानंतरून सर्व इलेमेंट आपण ST थ्रू डिस्प्ले करणार आहोत. सो आणि सर्व इलेमेंट आपण पॉइंटर थ्रू पण डिस्प्ले करणार आहोत. तर पहिले आपण नॉर्मल व्हेरिएबलने इथे डिस्प्ले करून घेतले बघा, %D ST डॉट रोल नंबर ST डॉट नेम अँड ST डॉट मार्क्स. ओके, जसं आपण नॉर्मल ॲक्सेसला करतो सेम, बट फॉर प्रिंटिंग प्रिंटेड फंक्शन इज. आता आपण पॉइंटर व्हेरिएबलने डिस्प्ले करणार आहोत. सो %D %S अँड %HEP अकॉर्डिंग टू डेटा टाईप स्पेसिफायर सेम असतील, फक्त डिस्प्ले करण्याची जो काही टाईप आहे तो चेंज असेल. इथे आपण नॉर्मल व्हेरिएबलला डॉट ऑपरेटर यूज करतो. पॉइंटर व्हेरिएबल थ्रू यूज करण्यासाठी स्ट्रक्चरचे इलेमेंट PTR टेन्स टू मीन्स ॲरो ऑपरेटर, त्याला धिस पॉइंटर म्हणतात. PTR धिस रोल नंबर कॉमा PTR धिस नेम PTR धिस मार्क्स. मीन्स तुमच्या कीबोर्डवरती तुम्हाला डॅश आणि ग्रेटर सिम्बॉल देऊन मग तिथे तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऑपरेटरचा यूज करावा लागतं. डॉट ऑपरेटर जसं तुम्ही घेता सेम दिस इज वन काइंड ऑफ ऑपरेटर इन C प्रोग्रामिंग अँड त्याला म्हटलं जातं धिस पॉइंटर. ओके, अँड त्यामध्येच इथे एक बाय युझिंग प्रिंट रेकॉर्ड फंक्शनचा यूज करून तुम्ही काय प्रिंट केलं आहे ते पण तुम्हाला इथे शो केलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चरचा प्रोग्राम पण बाय युझिंग पॉइंटर करू शकता. जेव्हा तुम्हाला प्रोग्राम रन करायचा आहे, तुम्ही हे फंक्शन नाही लिहिलं, इतका जरी प्रोग्राम केला तरी तुमचा प्रोग्राम वर्क होईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही पॉइंटर हा वेगवेगळ्या डेटा टाईप्समध्ये कसा यूज केला जातो ते ऑब्झर्व करू शकता फॉर रनिंग दिस प्रोग्राम. सो ह्या सेशनमध्ये आपण बघितलं पॉइंटर विथ ॲरे, पॉइंटर विथ फंक्शन अँड पॉइंटर विथ डेटा स्ट्रक्चर. तर अशा पद्धतीने इथे तुमचं पॉइंटरच्या ऑल कन्सेप्ट्स क्लिअर केलेल्या आहेत. स्टील कोणाला काही डाऊट असेल एकदा ट्राय करा प्रोग्राम रन करण्याचा अँड देन आस्क मी फ्रँकली. फक्त इतकं लक्षात ठेवा, पॉइंटरचे पूर्ण ऑपरेशन फक्त 2 ऑपरेटरवरती बेस्ट आहे, एक ॲम्परसेंट ऑपरेटर आणि स्टार ऑपरेटर. ओके, तितकं लक्षात आलं तर तुम्हाला पॉइंटर इझी जाईल. सो हिअर आय कन्क्लूड की पॉइंटर इज फिनिश्ड. थँक्यू.